नाशिकमध्ये अभाविपचे हिरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन. नाशिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 60वे हिरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन 3 जानेवारीपासून नाशिकमध्ये सुरू होत आहे. 5 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे अभाविप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे हिरक महोत्सवी अधिवेशन या नाशिकच्या कुंभनगरीत संपन्न होणार आहे. ह्या अधिवेशनासाठी प्रामुख्याने आमचे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नामदार गिरीश भाऊ महाजन आणि परमपूज्य राष्ट्रसंत श्री जितेंद्रनाथ महाराज हे उपस्थित राहणार आहे. आता हे खरं अधिवेशन आहे. 27 साल नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे नाशिकला आम्ही मुद्दामपणे घेतलेलं आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा इथे छात्र कुंभ व्हावा, इथे विचार मंथन व्हावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि चांगल्या प्रकारे ह्या मंथनातून काहीतरी उत्पन्न व्हावं याकरता हे अधिवेशन नाशिकमध्ये घेतलेलं आहे. ह्या अधिवेशनाला शहरातील सर्व मान्यवर, उद्योजक, शिक्षणातील आमच्या स्वागत समितीमध्ये देखील घेतलेला आहे आणि त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग आम्हाला या अधिवेशनात लाभलेला आहे. या अधिवेशनासाठी पश्चिम प्रांतातून जे आमचे साधारण 1000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे येतात, त्यांची सगळ्यांची आम्ही उत्तम प्रकारे राहण्याची आणि इथेच आपल्या इथे जेवणाची वगैरे सगळी सोय इथे झालेली आहे. त्यामुळे हे अधिवेशन ह्यामध्ये जे काही आम्हाला अपेक्षित आहेत किंवा आपल्याला वेगवेगळे जे ठराव वगैरे इथे वर्षात सरकारच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे, तो उद्देश निश्चितपणे सफल होईल यावर माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि हे अधिवेशन संपूर्ण नाशिककरांच्या पाठिंब्याने, आपल्या सर्व स्वागत समिती सदस्यांच्या पाठिंब्याने आणि आपण सर्व मीडियाचे जे आम्हाला आपला नेहमीच उत्स्फूर्त आम्हाला पाठिंबा मिळतो त्या जोरावर हे अधिवेशन एक चांगल्या प्रकारचा आदर्श या शहरामध्ये अधिवेशन कसं असावं की अधिवेशनातून काय काय निष्पत्ती व्हावी एक वेगळा आदर्श निर्माण करतो याची मला शंका नाही. आपण सगळे आले याचा मी आनंद व्यक्त करतो. सर्वात पहिले तर विद्यार्थी परिषदेने यावर्षी स्क्रीन टाइम टू ऍक्टिव्हिटी टाइम हे मुख्य उद्देश ठेवला आहे. तरुण पिढी जी आहे ती स्क्रीन टाइम वरनं वळवून ऍक्टिव्हिटी टाइम वर कशी आणता येईल, त्यांच्यातले स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशन, सामाजिक जाणीव या विषयांकडे विद्यार्थ्यांना कसं वळवता येईल, त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या कार्यपद्धती याच्यावर सुद्धा एक ट्रेनिंग सेशन इनडायरेक्टली 3 दिवसाचं विद्यार्थी परिषदेच्या ठिकाणी दिलं जाईल. देशभरामध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये अर्बन नक्षलिझम जो वाढत चाललाय त्याच्या संदर्भातल्या नॅरेटिव्ह सेटिंगला कशा पद्धतीने तरुणांनी, युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी तोंड द्यावं त्याच्या संदर्भातलंही मार्गदर्शन केलं जाईल. आणि मुख्य म्हणजे आपल्या भारताच्या, आपल्या देशाच्या एक राष्ट्रीयत्वाची भावना हा एक मुद्दा याच्यातला महत्वाचा असेल. आणि या नॅरेटिव्ह सेटिंगच्या बरोबरच कुंभमेळा येणारा नाशिकमध्ये आहे त्याच्या संदर्भातला की स्वच्छ, सुंदर, सुरक्षित कुंभमेळा कसा व्हावा याबद्दल विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी नेत्यांना काय वाटतं, गोदावरी प्रदूषण असेल आणि इतर सर्व गोष्टी, तर त्याबद्दल सुद्धा या अधिवेशनामध्ये विशेष चर्चा आणि मंथन केलं जाणार आहे. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AHA इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली. AHA इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.